नमस्कार मैत्रिणींनो, मी वसुंधराज क्रिएशन 21 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत करते। आज आपण बघणार आहोत लेदर क्रॉस बॉडी बॅग नंबर 3 विथ एलिगंट। तुम्ही बघू शकता ही डिज़ाइन किती छान आहे आणि बनवायला एकदम सोपी अशी आहे। हिंदी व्यूअर्स को पहले मैं सॉरी बोलती हूँ क्योंकि ये चैनल मराठी में ही शुरू रहेगा। अगर आपको कोई भी तकलीफ होती है तो प्लीज़ मुझे कमेंट करिएगा। आजच्या पर्सचे मेजरमेंट आहेत याप्रमाणे। चला तर मग सुरुवात करूया बनवायला। यासाठी लागणार आहे आपल्याला एक मेन बॉडी पार्ट, त्यानंतर एक छोटा बेल्ट साठी लागणार लेदर, नंतर चेन, नॉन ओव्हनचं प्रिंटेड अस्तर, धागा, त्यानंतर लागणार आहेत आपल्याला 2 ढीकडी, एक ॲडजस्टर, 3 रनर, एक नेम टॅग आणि हे जे स्क्रू आहेत हे जे 2 असतात एका सोबतच 2 असतात ते आपल्याला ते लागणार आहेत। सर्वात पहिले आपण अस्तर रेडी करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला बघा 2 अस्तर लागणार आहेत। एक आपलं जेवढं लेदरचा पार्ट आहे पूर्ण तेवढं असणार आहे आणि एक जे अस्तर आहे ते आपल्याला अर्ध लागणार आहे। अगोदर आपण अस्तर रेडी करून घेणार आहोत। अस्तर रेडी करण्यासाठी आपल्याला एक 4 इंचावर मार्क करून तिथे चेन लावून घ्यायची आहे। हे आपलं आतलं जे पॉकेट असणार आहे ते रेडी होणार आहे। 4 इंचावर चेन लावण्यासाठी तुम्ही कुठलीही चेन वापरू शकताय। चेन लावताना अस्तर खाली वरून चेन अशा पद्धतीने आपण चेन लावून घेत आहोत। चेन आता सरळ करून वरतून एक दाब शिलाई द्यायची आहे। त्यावर दुसरं अस्तर ठेवून दुसरी साइडही त्याला जॉईन करून वरतून दाब शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपलं चेन ही सरळ लागणार आहे। आता जे आतलं जे अस्तर आहे आपलं मोठं, जे आपल्या लेदरच्या मापा एवढं आहे, ते अस्तर आणि हे अस्तर आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। त्या अगोदर आपण त्यामध्ये रनर टाकून घ्यायचं आहे। रनर टाकून झाल्यानंतर आपल्याला दोघंही अस्तर एकावर एक व्यवस्थित ठेवायचे आहे। एका साइडने कुठल्याही एका साइडने आपल्याला ते पॉकेट जोडायचं आहे, त्यामुळे कुठल्याही एका साइडला ते अस्तर आपण मेन अस्तरवर ठेवून त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिलाई द्यायची आहे आपल्याला। दोनही साइडने आपण सरळ शिलाई दिलेली आहे। खालच्या साइडने थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला ते आतल्या साइडने। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे ते थोडंसं खालची साइड जी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे। आपलं पूर्ण अस्तर हे आता रेडी झालेलं आहे मेन पार्टला लावण्यासाठी। आता आपण ते अस्तर 4ही साइडने व्यवस्थित लेदरला जोडून घेणार आहोत। मी तुम्हाला अस्तर 2 प्रकारे लावण्याचं दाखवते। एक आपण लेदर वरतून ठेवून अस्तर खालून घेऊनही लावू शकतोय, ज्याने लेदर सटकतं, त्या ऑइलिंग करावे लागतं आपल्याला। आणि कधी आपण अस्तर बिना ऑइलचं जर लावायचं असेल तर बघा तुम्हाला मी एक दुसरी पद्धतही अस्तर लावण्याची दाखवते, ज्यामध्ये आपण लेदर खालच्या साइडने घ्यायचं असतं आणि अस्तर हे वरच्या साइडने घ्यायचं असतं। बघा फक्त आपल्याला लेदर आपण कुठल्या ठिकाणी ठेवलेला आहे याचा अंदाज यायला हवा, किंवा मग एक साइड जेव्हा आपण लेदरची लावतो पूर्ण अस्तरला आणि दुसरी साइड व्यवस्थित कट करून मग ती आपण तसंही लावू शकतोय। बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे आता अस्तर हे माझ्या लेदरला अटॅच केलेलं आहे 4ही साइडने। अस्तर पूर्ण अटॅच झाल्यानंतर व्यवस्थित त्याच्या साइड्स कट करून घ्यायचे आहेत। असा आपला हा मेन पार्ट तयार झालेला आहे। त्यानंतर आपण वरचं हँडल तयार करणार आहोत। त्या हँडल बघा 3 फोल्ड घेऊन व्यवस्थित त्याला शिलाई द्यायची आहे आणि इथे शिलाई देताना नक्कीच ऑइल अप्लाय करायचं आहे। व्यवस्थित दोघे साइडने शिलाई देऊन आपण हा बेल्ट जो आहे तो रेडी करून घेतलेला आहे। आता आपण मेन पार्टला चेन लावून घेणार आहोत। ती 9.5 किंवा 10 इंचाची घेतली तरी तुम्ही चालणार आहे, कारण आपण दोनही साइडला लेदरचे 2 पार्ट अटॅच करणार आहोत त्याला। आता ते लेदरचे पार्ट अटॅच करण्या अगोदर सर्वात पहिले आपण त्यामध्ये रनर ॲड करायचे आहेत, कारण एक वेळा आपण ते लेदर त्याला अटॅच केलं की आपल्याला त्यामध्ये रनर घालता येणार नाहीये। तर दोघंही साइडने व्यवस्थित यामध्ये रनर घालून घ्यायचे आहेत।
तुम्ही बघू शकताय मी किती सिंपल पद्धतीने यामध्ये रनर ॲड केलेले आहेत। त्या चैनला मला आता 2 लेदरचे पीस जोडायचे आहेत। ते बघा मी कशा पद्धतीने जोडते आहे। चैन सरळ ठेवायची आहे आणि लेदर त्यावर उलट ठेवायचं आहे। ही जी चैन आहे हे लेदर वरच्या साईडने आणि चैन खाली ठेवूनच शिलाई करायची आहे। चैन जर चुकून सुई खाली आली तर आपली सुई तुटण्याची शक्यता असते। दोघंही साईडनं व्यवस्थित लेदर पीस अटॅच करून आपण ही चैन पट्टी जी आहे ती रेडी करून घेतलेली आहे आपल्या मेन पार्टला जोडण्यासाठी। आता चैन ही आपण मेन पार्टला जोडून घेऊया। चैन ही नेहमी खालच्याच साईडने स्टार्ट करायची आहे जोडायला, कारण आपण खालच्या साईडने त्यावर दाब शिलाई देऊ शकतो। वरच्या साईडने दाब शिलाई आपल्याला देता येणार नाही आहे। वरच्या साईडने आपल्याला आतून सॉफ्ट पाइपिंग लावायची आहे। तुम्ही बघू शकताय ही चैन पट्टी लावताना व्यवस्थित रनर एका साईडला ओढूनच ती लावायची आहे बघा। चैन लावल्यानंतर वरतून आपल्याला तिला दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देण्यासाठी लेदरवर ऑइल अप्लाय करा आणि दाब शिलाई द्या। एक साईडने व्यवस्थित चैन लावून झालेली आहे आता आपली। आता आपल्याला ती दुसऱ्या साईडने लावून घ्यायची आहे। बघू शकताय तुम्ही तशीच उलट चैन आपण ती दुसऱ्या साईडला अटॅच करून घेणार आहोत। आता या साईडने आपण चैन जोडलेली आहे त्यावर डबल शिलाई द्यायची आहे, कारण इथे आपण दाब शिलाई देऊ शकणार नाही आहोत। इथे आपल्याला सॉफ्ट पाइपिंग लावायची आहे। आता या साईडला तुम्ही इथे ब्लॅक कलरची सॉफ्ट पाइपिंग वापरा किंवा ज्या कलरचा धागा वापरलेला आहे त्या कलरची सॉफ्ट पाइपिंग वापरा, पण आतून आपल्याला एक सॉफ्ट पाइपिंग म्हणजे एक पट्टीसारखं असतंय पातळ। तुम्ही तिथे कपडाही वापरला तरी चालतोय कुठला। बघू शकताय तुम्ही हे सॉफ्ट पाइपिंग आपण तिथे लावून घेणार आहोत सरळ। सॉफ्ट पाइपिंग लावून कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला या पार्टला एक फोल्ड करायचं आहे बघा। वरतून 1.5 इंच जी चैन आहे, आता आपण जी मेन चैन लावली आहे ती वरती खाली यायला हवी, त्याच्यावर 1.5 इंच अंतर सोडायचं आहे बघा। दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये मी कसं 1.5 इंच अंतर सोडून क्लिप लावून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला दोघंही साईडने शिलाई द्यायची आहे। शिलाई देताना जी आपण सॉफ्ट पाइपिंग लावलेली आहे ती खालच्या साईडला न येता वरच्या साईडला घ्यायची आहे बघा, जेणेकरून नंतर आपण जेव्हा पॉकेट ओपन करू किंवा आपली पर्स खोलत असू तेव्हा आपली ती सॉफ्ट पाइपिंग आपल्या चैन खोलण्याच्या मध्ये नको यायला। एक साईड आपण लावलेली आहे, दुसरी साईडही त्याच पद्धतीने जॉईंट करायची आहे। दोघंही साईड व्यवस्थित जॉईंट झाल्यानंतर आपला पार्ट हा पूर्ण रेडी झालेला आहे। आता यामध्ये एक ट्विस्ट आहे, आपल्याला याच्या चारही साईडला एक स्क्वेअर कट करायचे आहेत। फक्त 2 साईडचं अंतर हे वेगळं असणार आहे आणि 2 साईडचं अंतर हे वेगळं असणार आहे। आता हे जे 1/2 इंच अंतर आहे हे टेपला मी 1/2 इंच फोल्ड करून इथे दोघंही साईडला 1/2 इंच अंतर मार्क केलेलं आहे। तसेच इथे आपल्याला हे स्क्वेअर कट करून घ्यायचे आहे व्यवस्थित। वरच्या साईडने आपण चैनच्या साईडने 1/2 इंच घेतलं होतं, आता खालच्या साईडने आपल्याला पूर्ण 1 इंच मार्क घ्यायचा आहे बघा। मी 1 इंचाचा एक लेदर पीस कट केलेला आहे आणि तो दोघंही साईडला ठेवून व्यवस्थित स्क्वेअर आखून घेतलेले आहेत आणि त्यानुसारच आता मी ते चारही साईडचे कॉर्नर्स हे व्यवस्थित कट करून झाल्यानंतर आपले ही पर्स आता आपण शिलाई करून घेणार आहोत। त्या अगोदर आपण आता जे उरलेल्या 2 साईड्स आहेत तिथे सॉफ्ट पाइपिंगने कव्हर करणार आहोत आपली शिलाई।
खालचा कॉर्नर हा आपण आता दुमडून त्यावर शिलाई देऊन घेणार आहोत। बघा कशा प्रकारे मी खालचा कॉर्नर हा आपल्या पर्सच्या चारही कॉर्नर्स आपल्याला तशी शिलाई द्यायची आहे। बघा एक साइड आपण पूर्ण केली आहे, दुसऱ्या साइडला आता मी देत आहे आणि वरती जे आपण घेतलेले आहे स्क्वेअर त्यालाही आपल्याला अशीच शिलाई द्यायची आहे। खालची साइड व्यवस्थित झाल्यानंतर आपण वरच्या साइडला बघा असे घेणार आहोत आणि त्याची चेनची जी सॉफ्ट पाइपिंग आहे ती वरच्या साइडला दुमडणार आहोत। चेनच्या साइडला नाही दुमडायची आहे तिला, कारण आपली हे जो स्क्वेअर आहे तो चेनवर येतो। चारही साइडची शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला आपल्या पर्सला सरळ करून घ्यायचं आहे। रेक्टँगल बॉक्स रेडी झालेला आहे, त्यावर आपल्याला आता हँडल जोडायचं आहे। हँडल जोडण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले ते स्क्रू जे आहेत ते यासाठी आपल्याला लागणार आहेत। हे आता आपल्याला एकत्रच जोडून घ्यायचं आहे। आपलं आता इथलं मशीन जवळचं काम संपलेलं आहे। थोडं इथे आपल्याला आता दिव्याचं काम लागणार आहे किंवा तुम्ही गरम वस्तू जी असेल काहीही। बघा आपल्याकडे आता हे स्क्रू जोडण्यासाठी त्याचं मशीन लागतं, ते मशीन आपल्याकडे नाही आहे, तर ते घरच्या घरी कसं जोडायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा तो हँडल तयार केल्यानंतर आपण आपलं मोठं हँडलही रेडी करून घेणार आहोत। मोठ्या हँडलमध्येच आपल्याला हुकही अटॅच करून घ्यायचे आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हुक त्यामध्ये अटॅच करायचं आहे। एक हुक अटॅच करून आपल्याला त्यावर डबल टिबल शिलाई द्यायची आहे। तुम्ही किती शिलाई त्यामध्ये देऊ शकताय बघा। त्यानंतर यामध्ये ॲडजस्टर घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दुसरं हुक अडकवायचं आहे। पुढची प्रोसेस ही माझ्या किचनमध्ये करते, कारण आपल्याला जी गरम वस्तू लागणार आहे ती मी गॅसवरच करते आहे। होल पाडण्यासाठी मी एक हेअर पिन वापरणार आहे। तुम्ही बघू शकताय पर्सचे जे वरचं हँडल आलेलं आहे, वरची जागा आलेली स्क्वेअर, तिथे सेंटर काढून घेतलं होतं मी। 1 इंच अंतर सोडून ते सेंटर काढल्यानंतर तिथे हँडल अटॅच करताना मोठा स्क्रू खालच्या साईडने आणि छोटा स्क्रू हा वरच्या साईडने टाकून मी अगोदर एक साइड ही पॅक केलेली आहे। मग त्यामध्ये एक ढीकडी घालून दुसऱ्या साइडलाही तसाच स्क्रू हा आपण लावून घेणार आहोत। मोठी साइड खाली आणि त्याची छोटी साइड ही वरती। याला नुसतं लावून ते होणार नाही, त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे दाबून घ्यायचं आहे। आणि हे दाबण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरात खलबत्ता आणि मुसळ असणार आहे, त्यावर आपण हे ठेवून व्यवस्थित सेट करून घेणार आहोत। होल पाडण्यासाठी मी या प्रकारची पिन वापरते। बघा आपली एक साइड आधीच क्लिअर झालेली आहे, दुसऱ्या साइडलाही मी असे स्क्रू लावून रेडी करून घ्यायचं आहे। चारही स्क्रू व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपला हा वरचा हँडल सेट झालेला आहे। आता आपल्याला इथे नेम टॅग लावून घ्यायचा आहे। मी नेम टॅगला प्रत्येक वेळा कट मारते, पण आता आपण ऑलरेडी गॅसच्या तिथं उभा आहोत, तर आपण तिथं 2 होल पाडूनच आपण ते नेम टॅग लावून घेणार आहोत। आणि जो आपण हा बेल्ट रेडी केलेला आहे तो बेल्ट आता आपण त्याला
अटॅच करणार आहोत. आपली ही पर्स पूर्णपणे रेडी झालेली आहे. तुम्हाला जर आपली ही पर्स आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओजचे नवनवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनही प्रेस करा. थँक्यू.